हे मी धुवून घेतलेले तांदूळ आहे, ही स्वच्छ धुतलेली डाळ आहे। हे काल आहे ना मी तांदूळ भिजत घातलेलं रात्री आणि डाळ पण भिजत घातलेली, ते आता आपण वाटून घेऊया। आता मी मिक्सरमध्ये डाळ वाटून घेते। मी सुरुवातीला यामध्ये एवढं तांदूळ घेतले मी आणि पाणी थोडंसं घालायचं, थोडं ग्लासमध्ये पाणी घेतले मी, थोडंसं पाणी घालायचं। हे वाटण थोडंसं म्हणजे जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक पण नाही, जास्त मी कुकर त्यात टाकलेत मी बटाटे शिजायला। आता करायचे आहे आंबोळीसाठी बटाटे भाजी। ही आता करणार आहे मी चटणी। यामध्ये मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे, खोबरं आणि लसूण आणि आलं घातलेलं आहे। तर याची आपण आता चटणी करणार आहे, खोबऱ्याची चटणी आंबोळीसाठी। तर आता कढीपत्ता पण यात ॲड करायचा आहे। हे कढीपत्ता धुवून घेतलाय मी, कढीपत्ता तो यात घालायचा आणि आता ह्याचं वाटण करायचं। वाटण आहे ना थोडंसं मोठं मोठं झाले तर यात आपण पाणी घालूयात थोडंसं। आता परत आणि मिक्सर चालू करायचं। ही चटणी करून आपली तयार झालेली आहे, तर काढून घेऊ आपण बाउलमध्ये। आपल्याला किती पाणी पाहिजे ह्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं, या बाउलमध्ये असं ओतायचं। चटणी खूप छान झाली। मस्त चटणी बसत नव्हती म्हणून पातेल्यात काढून घेतली। आता तडक्यासाठी आपण आहे ना आधी मासा, माझ्याकडे हे नाही, भांड नाही त्याचं, त्यामुळे मी चमचा घेतलाय, मोठा चमचा। यामध्ये थोडंसं तेल घालायचं, म्हणजे आपल्याला किती पाहिजे तेवढं तेल घालायचं। तेल गरम झालं की जिरे व मोहरी यामध्ये टाकायची अशी। जिरे व मोहरी चांगली तडतड द्यायची। मग आपण जिरे व मोहरी तडतडली त्यामध्ये कढीपत्ता घालायचा। याचा कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये टाकायचं। आपली चटणी रेडी। आपण आता बटाट्याची भाजी करायची आहे, तर बटाट्याच्या भाजीसाठी लागणार साहित्य उकडलेलं वाटाणा। आपण बटाट्याची भाजी करायची आहे, तर बटाट्याच्या भाजीसाठी उकडलेला बटाटा याचं साल काढून घ्यायचे, आता सोलून घ्यायचं आहे। कांदा, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर वरून टाकायला, आणि हे आलं लसणाचा
पेस्ट. यामध्ये हळद, मोहरी, जिरे, मीठ एवढंच साहित्य लागतं. सर्वात आधी आपण यामध्ये असं तेल घालून घ्यायचं. तेल थोडंसं तापू द्यायचं. मग आपण याच्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. थोडंसं तळतळल्यासारखं झालं की मग आपण यामध्ये हा कांदा आणि मिरची घालायची. गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली मी आता कांदा भाजावा यासाठी. कांदा भाजतो ते उकडलेले बटाटे सोलून. कांदा भाजून झालेला आहे आता. तर ह्यामध्ये मी आता ती आलं व लसणाची थोडीशी पेस्ट केलेली आहे. जास्त नाही घेतली मी, थोडीशी घेतली, कारण माझ्या घरच्यांना जास्त असं म्हणजे बटाट्याची भाजीचं आलं लसणाची पेस्ट जास्त आवडत नाही, त्यामुळे मी एवढी घेतल्या. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकताय. आता हे बटाटा आहे ना, तर ह्या बटाट्याचे मी आता काप करून घेते. तुम्हाला पाहिजे तितक्या साईजने आपण काप करून घेऊ शकतो. बटाट्याचं काप करते. त्यामध्ये आपण थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, वास खूप छान येते भाजीचा. तर हे बटाट्याचे काप केलेत ना, मी यामध्ये टाकणार आहे आता. मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजी करून झालेली आहे. तर याच्यावरती आपण आहे ना थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेऊया. ही बटाट्याची भाजी आहे ना आता तयार झालेली आहे. तर आता आपण घेऊया आंबोळी करायला. हे आहे आंबोळीचं बॅटर. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशा पद्धतीने आंबोळी किती छान होते. सगळं मिक्स करून घ्यायचं. हा तवा ठेवलाय आता तापायला मी. थोडंसं तेल घालायचं यामध्ये, थोडंसं. हा नॉनस्टिक तवा असल्यामुळे याच्यावर जास्त तेल लागत नाही. थोडंसं तापलाय का बघायचं, तवा गरम झालाय का बघायचं. असं हे टाकून बसते. तापलेला आहे तवा. तरी आपण असं काढून घेऊया. मग याच्यावरती असे आपले पसरून घ्यायचं. तुम्हाला जाडसर हवं असेल तर आपण जाडसर पसरून घेऊ शकता.
म्हणजे मला पण जाडसरच आवडतं आणि माझ्या घरच्यांना पण जाडसरच आवडतं, त्यामुळे मी जाडच करणार आहे आंबोळी. थोडंसं भाजून घ्यायचं. हे अजून भाजलेलं नाही, कारण हे वरून थोडंसं कच्चं कच्चं दिसतं, त्यामुळे भाजलेलं नाही. भाजून घेते आधी. पातळ असलं तर एका साईडनं भाजायचं, जाड असले ना आंबोळी थोडी दोन्ही साईडनं भाजायची, म्हणजे ती छान होते, नाहीतर मग कच्ची कच्ची लागते. भाजून घेते पण. ही आंबोळी आपली भाजून झालेली आहे, तर यामध्ये अशी काढून घ्यायची. आता एकदा तेल घातले त्यामुळे याच्यात सारखं सारखं तेल नाही घालता येत, लागत नाही तेल घालायला. आता ही मी मोठी करणार. सुरुवातीची एक होती, पहिली होती, त्यामुळे मी छोटी केली. आता ही मोठी करते. जरा पसरून घ्यायचं. आता डोसे करून झालेत म्हणजे आता देऊन येते मी सासू-सासऱ्यांना.